ॲडियाबॅटिक थर्मोडायनॅमिक प्रोसेस, ॲडियाबॅटिक थर्मोडायनॅमिक प्रोसेस, ॲडियाबॅटिक थर्मोडायनॅमिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे अशी थर्मोडायनॅमिक प्रोसेस असते ज्यामध्ये हीट ट्रान्सफर होत नाही, हीट ट्रान्सफर झिरो. सो ॲडियाबॅटिक थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे अशी थर्मोडायनॅमिक प्रोसेस ज्यामध्ये हीट ट्रान्सफर होत नाही, हीट ट्रान्सफर झिरो असते. तर अशा प्रोसेसमध्ये आपण डायरेक्टली ग्राफ्सकडे जाऊया. पी व्ही ग्राफ, व्ही टी ग्राफ, पी टी ग्राफ. हे ग्राफ समजण्याच्या आधी आपल्याला ॲडियाबॅटिक प्रोसेसच्या काही प्रॉपर्टीज कळायला लागतात. पहिली प्रॉपर्टी म्हणजे पी व्ही रेस टू गॅमा कॉन्स्टंट असते. पी व्ही रेस टू गॅमा कॉन्स्टंट असते. याच्यावरून भरपूर फॉर्म्युले बनतात, जसं P1 V1 रेस टू गॅमा इज इक्वल टू P2 V2 रेस टू गॅमा. दुसरा फॉर्म्युला असा बनतो की P इज प्रपोर्शनल टू V रेस टू मायनस गॅमा, कारण V रेस टू गॅमा राईट साईडला जातो डिनॉमिनेटरमध्ये, मग तो V रेस टू मायनस गॅमा बनतो. मग P इज प्रपोर्शनल टू V रेस टू मायनस गॅमा, डेल्टा P बाय P इज इक्वल टू मायनस गॅमा इंटू डेल्टा V बाय V. ओके, बिकॉज P इज इनवर्सली प्रपोर्शनल टू V रेस टू गॅमा, दॅट इज P इज प्रपोर्शनल टू V रेस टू मायनस गॅमा. मग डेल्टा P बाय P इज इक्वल टू मायनस गॅमा इंटू डेल्टा V बाय V. ओके, दुसरा पॉईंट आहे पी व्ही झाल्यानंतर व्ही टी. ओके, गॅमा मायनस वन, टी व्ही रेस टू गॅमा मायनस वन इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, तर ॲडियाबॅटिक प्रोसेसच्या या कन्सेप्टला आपण फॉर्म्युल्यामध्ये कसं ट्रान्सफर करू शकतो. T1 V1 रेस टू गॅमा मायनस वन इज इक्वल टू T2 V2 रेस टू गॅमा मायनस वन, किंवा आपण याला असं लिहू शकतो की T इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू V रेस टू गॅमा मायनस वन, दॅट इज T इज प्रोपोर्शनल टू V रेस टू वन मायनस गॅमा, अँड देअरफॉर डेल्टा T बाय T इज इक्वल टू वन मायनस गॅमा इंटू डेल्टा V बाय V. ओके, तो पी व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंटवरून हे दोन फॉर्म्युले आले. आणि टी व्ही रेस टू गॅमा मायनस वन वरून हे दोन फॉर्म्युले आले. तिसरी एक कन्सेप्ट आहे. तिसरी कन्सेप्ट काय म्हणते, पी व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट, टी व्ही रेस टू गॅमा मायनस वन इज इक्वल टू कॉन्स्टंट, पी व्ही बी टी पी टी, टी रेस टू गॅमा पी रेस टू वन मायनस गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट, टी रेस टू गॅमा पी रेस टू वन मायनस गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, आता ह्याच्यापासून आपण कोणता फॉर्म्युला बनवू शकतो. T1 रेस टू गॅमा P1 रेस टू वन मायनस गॅमा इज इक्वल टू T2 रेस टू गॅमा P2 रेस टू वन मायनस गॅमा. हा पहिला फॉर्म्युला. आणि दुसरा फॉर्म्युला काय बनवू शकतो आपण की बाबा T रेस टू गॅमा इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू P रेस टू वन मायनस गॅमा, कारण ते P रेस टू वन मायनस गॅमा डिनॉमिनेटरमध्ये जाईल तिकडं, म्हणून यालाच कसं लिहिता येते, यालाच लिहिता येते T रेस टू गॅमा इज प्रोपोर्शनल टू P रेस टू गॅमा मायनस वन, and gamma into delta T by T is equal to gamma minus 1 into delta P by P. हे ब्रॅकेट टाकलं नाही तर अवघड होते, कळलं का. सो कळत न कळत ॲडियाबॅटिक प्रोसेसचे ढीगभर फॉर्म्युले तयार झाले. आता ग्राफचा जन्म होते, पी व्हीचा ग्राफ. आता या पी व्हीच्या ग्राफमध्ये हे बघा, जर आपण हायपरबोला काढला, ओके, हायपरबोला काढला तर तो कोणता ग्राफ असतो, वेगवेगळे कलर्स यूज करू, जाऊ दे, आता एवढंच राहिलं होतं. जर आपण प्रेशरला परपेंडिक्युलर लाईन काढली तर कोणती थर्मोडायनॅमिक प्रोसेस येते, आयसोबॅरिक. कोणती, आयसोबॅरिक थर्मोडायनॅमिक
प्रोसेस. आयसोबॅरिक नंतर कोणती होती? आयसोकोरिक थर्मोडायनॅमिक प्रोसेस. काय तोंडाची आयसोकोरिक थर्मोडायनॅमिक प्रोसेस अशी मस्तपैकी व्हॉल्यूमच्या लाईनला परपेंडिक्युलर. आयसोबारिकला तर बघावं बी वाटणं गेलं, तोडून टाकलं. ब्लॅक कलरची कोणती? आयसोकोरिक थर्मोडायनॅमिक प्रोसेस. पिंक कलरची कोणती होती? पिंक कलरची थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे एक्झाममध्ये हेच लिहिशाल. पिंक कलरची थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे आयसोथर्मल थर्मोडायनॅमिक प्रोसेस. कळलं ना? बघा, सगळ्यात जास्त एरिया कोणाचा खाली येतो? आयसोबारिकच्या लाईनच्या खाली. म्हणजे सगळ्यात जास्त वर्क कुठं होतं? आयसोबारिकमध्ये. आणि सगळ्यात कमी वर्क कुठं होतं? आयसोकोरिकमध्ये, 0. ओके. आयसोथर्मलमध्ये मधलं वर्क इन बिटवीन असतं. आता इम्पॉर्टंट पॉईंट आहे की बाबा ॲडियाबॅटिकचं वर्क, ॲडियाबॅटिक थर्मोडायनॅमिक प्रोसेसचं वर्क कसं असतं? आयसोथर्मलसारखंच, फक्त स्लोप जो आहे ना तो थोडा जास्त येतो. ओके. स्लोप आयसोथर्मलपेक्षा थोडा जास्त असतो. ॲडियाबॅटिक थर्मोडायनॅमिक प्रोसेसचा स्लोप काय असतो? गॅमा. स्लोप इज इक्वल टू गॅमा. हियर स्लोप गॅमा येतो. काय तो? गॅमा ॲडियाबॅटिकचा. तर सगळ्यात जास्त वर्कचं जर आपल्याला म्हणजे काय म्हणतात त्याला सिक्वेन्स लावायचा असेल तर मॅक्सिमम वर्क कशात येतं? आयसोबारिकमध्ये येतं. आयसोबॅरिक थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये. त्याच्यापेक्षा कमी वर्क कोणामध्ये येतं? आयसोथर्मलमध्ये. त्याच्यापेक्षा कमी वर्क कोणामध्ये येतं? ॲडियाबॅटिकमध्ये. आणि सगळ्यात कमी म्हणजे 0 वर्क कुठे येतं? आयसोकोरिकमध्ये. कळलं का? जे की 0 असते. आता VT ग्राफ आणि PT ग्राफ तेवढे इम्पॉर्टंट नाही आहेत, सो मॅटर करत नाहीत काही. पण आपल्याला इक्वेशन्सवरून त्यांचे सुद्धा ग्राफ काढता येतात, VT आणि PTचे. आता आपल्याला पाहायचं आहे की वर्क डन इन ॲडियाबॅटिक थर्मोडायनॅमिक प्रोसेस. वर्क डन इन ॲडियाबॅटिक थर्मोडायनॅमिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये वर्क डन कसं काढावं? वर्क डन इन ॲडियाबॅटिक थर्मोडायनॅमिक प्रोसेस. त्याच्या आधी एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, ते म्हणजे PV रेस टू गॅमा इज इक्वल टू P1 V1 रेस टू गॅमा इज इक्वल टू P2 V2 रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट राहते ना, हे माहीत आपल्याला. आणि दुसरी एक गोष्ट ती म्हणजे ॲडियाबॅटिक थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट नाही, स्लोप कर्व आहे ना तिथं, सो प्रेशर चेंज व्हायला आहे. ॲडियाबॅटिक थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये प्रेशर चेंज व्हायला आहे. ॲडियाबॅटिक थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये प्रेशर चेंज होत असेल तर वर्क डन इंटिग्रल ऑफ P डॉट dV येते. काय ते? W इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ P dV. ओके. फ्रॉम V1 टू V2. आता पीच्या जागी काय लिहिता येते? पीच्या जागी लिहिता येते असं. आपण फक्त या टर्मला घ्यायचं आणि या टर्मला घ्यायचं, या दोन टर्मला घ्यायचं. आणि पीचं एक इक्वेशन येते, इंटिग्रेशन ऑफ K बाय V रेस टू गॅमा इंटू DV फ्रॉम V1 टू V2. यालाच कसं लिहितात? इंटिग्रेशन ऑफ K बाहेर निघालं, V रेस टू मायनस गॅमा इंटू DV फ्रॉम V1 टू V2. V रेस टू मायनस गॅमाचं इंटिग्रेशन काय ते? V रेस टू मायनस गॅमा प्लसवर आपण V रेस टू मायनस मायनस गॅमा प्लस 1 कॉन्स्टंट इंटू V रेस टू मायनस गॅमा प्लस 1 मायनस गॅमा प्लस 1 अपॉन मायनस गॅमा प्लस 1 आणि लिमिट्स फ्रॉम V1 टू V2. लिमिट्स फ्रॉम V1 टू V2. त्यानंतर K डिवाइड बाय 1 मायनस गॅमा इंटू V रेस टू 1 मायनस गॅमा. हॅलो हॅलो, हां बोला, हां बोला.